हे सकळ कुळ देखोनी, जो शोकू उपनलासे मनी, तो तुझिया वाक्या वाचुनी, न जाय आणिके. एथ पृथ्वी तळ आपू होईल, हे महेंद्र पदही पाविजेल. परिमोह हा न फिटेल मानसीचा. अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला, देवा, अहो हे सर्व गोत्रज आप्तस्वकीय बांधव युद्धासाठी समोर उभे असलेले पाहून माझ्या मनात जो शोक उत्पन्न झाला आहे तो आता तुमच्या उपदेशाखेरीज कशानेही दूर होणार नाही. देवा, अहो आता यावेळी या कौरवांचेच काय, पण संपूर्ण पृथ्वीचे राज्य जरी मला मिळाले, किंबहुना स्वर्गाचे इंद्रपद जरी मिळाले, तरी आता माझ्या मनात हा जो मोह उत्पन्न झाला आहे तो तुमच्या उपदेशाशिवाय आता कशानेही दूर होणार नाही. श्रोतेहो, कधीकधी आपल्याही आयुष्यात असे प्रसंग येतात की आपल्यालाही आपल्याकडे असलेले सर्व धन, संपत्ती, प्रतिष्ठा, ऐश्वर्य हे सर्व निरर्थक वाटू लागते. चोहीकडे अंधार झाल्यासारखे वाटते. अशावेळी केवळ अध्यात्म ज्ञानाच्या सहाय्यानेच आपण त्या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो, हे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. जय जय रामकृष्ण हरी.